एखादी गोष्ट करायची म्हटलं ना, तर डोक्यात 10 प्रश्न येतात. माझ्या बाबतीत तर नेहमी असं होतेच. तुमच्या बाबतीत होते का? तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. इथे सकाळी नाश्त्यामध्ये केलेले आहे पोहे. नाश्ता झाला की मग बाकीची कामे. तर नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर हे 4-5 दिवसाआधी कांदे आणलेले होते. तर त्यातील एक कांदा खराब निघाला. म्हटलं चला हे कांदे व्यवस्थित ठेवूया, नाहीतर बाकीचे खराब होतील. त्यानंतर ही रॅक आहे, तर हा कप्पा आवरायचा होता आणि छोटे छोटे डबे इतके जमा झालेले होते ना, ते मला आता भरपूर कमी करायचे आहे. कारण जेवढा मोठ्या डब्याचा पसारा होत नाही ना, तेवढा छोट्या डब्यांचा होतो आणि कुठे काय ते लक्षात येत नाही. आणि ह्या 2 वर्षाआधीचे आमसूल आहे, तर अजूनही चांगलेच आहे. ते उन्हामध्ये वाळत ठेवले, पापड वगैरे वाळत ठेवले आणि हा डब्यांचा पसारा. म्हटलं हे सगळं आवरून घ्यायचं, त्यानंतर बाकी कामे. हे जर घासायला नेऊन ठेवलं ना, तर तेवढं काम सोपी होऊन जातं. तर हे सगळं काढून घेतलं यातलं सामान आणि आता यातले बरेच डबे मी आता काढून ठेवणार आहे बाजूला, म्हणजे जे की उपयोगात नाही ते. त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन केला आणि हे किचन आवरून घेतली. ते आवरायच्या आधी मला आता हे कप्पा म्हटलं एकदा साफ करूया. तरी ते बऱ्यापैकी जाळे झालेले होते, तर ते सगळं स्वच्छ पुसून घेतले. त्यानंतर ही जी मॅट आहे ही पण पुसून घेतली. आणि हा जो खालचा कप्पा आहे ना, इथे छोटे मोठे डबे असले ना तर एकदम किचकट वाटतं, असं सुटसुटीत दिसत नाही. म्हणून म्हटलं ते अगदी कमी ठेवायचं आणि मोकळं ठेवायचं. म्हणून त्या पद्धतीने मी आता काही डबे टाकून देणार आहे. आणि वरचे जे 2 भाग आहे ते स्वच्छ झालेले आहे. त्यानंतर किचन वगैरे आवरली आणि आता म्हटलं हे भांडे घासून घेऊया, कारण हे डबे सुकायला वेळ लागतो. तर इथे पसारा भरपूर झालेला होता. सर्व डबे घासून घेतले आणि मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलेच आहे की काही मोठे डबे घासलेले होते. म्हटलं आज सर्व हे छोटे डबे घासून घ्यायचं आणि उन्हामध्ये हे वाळवण ठेवायचं. तर काही वस्तू सुकत ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर कपडे धुतले. कपडे झाले, नंतर आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये अगदी सिंपल. तर त्याआधी इथे भांडे लावायला घेतले. भांडे वगैरे लावून झाले की नंतर स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न असतो भाजीचा. तर भाजी करणार आहे आज सिंपल अशी बटाट्याची. तर इथे भांडे वगैरे झाले लावून आणि इथे कणिक मळली, एकीकडे कुकर लावला, एकीकडे भात आणि डाळ पालक केली आहे, सोबत बटाट्याची भाजी पण केलेली आहे. आणि बघा आता हा पसारा हा लावायचा आहे. ह्या डबे घासा, काढा, त्यातलं सामान आणि परत भरा, हेच असतं. याच्यामध्ये वेळ जातो. ते सगळं केलं. इकडे डाळ भाजी पण झालेली आहे आणि त्यानंतर काही डबे बाहेर उन्हामध्ये सुकत ठेवलेले आहे. आता हे सुकले की हे नंतर दुपारी लावून ठेवणार. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.